हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज चाललो आहे आम्ही साड्या घ्यायला आणि माझ्या मम्मीला, प्रियंकाची मम्मीला आणि आमच्या चुलत्यांना दोघींना साड्या घ्यायच्या तर शिवांश सगळ्या ताईंना हाय कर. बोल ना, काय खातो? पिझ्झा. पिझ्झा आहे का तो? हां. एवढं मोठं भेटलं बसला टाकू धरून बसल्या ना. हां असं बस. दमणीचा तर आम्हाला जाता जाता आहे ना दुपारच झाली होती. तर काकूंनी ना त्या साड्या घेतल्या ना, तर त्यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं आणि बाकी ना उरलेल्या साड्या होत्या तर त्या रिटर्न पण करायच्या होत्या आणि नवीन घ्यायच्या होत्या. आता जेवढं गुणीत नेल्या ना तेवढ्याच साड्या रिटर्न आल्या, कारण बाकी त्यांना बऱ्याच घ्यायच्या होत्या नऊवारी त्या, आणि मला पण आहे ना 4-5 साड्या घ्यायच्या होत्या. तर आम्ही दुकानात गेलो, त्या साड्या व्यवस्थित घेतल्यात आणि घरी आलोय. छान आहे ना? नंतर भरून ठेवा याच्यात आले झाले वर काकू दाखव कुठं आबाळ आलंय. वर आले ना बाई दाखव, ती दाखवत तिकडेच घ्या ना, बघा ना तुम्ही दाखवा ना कलर अंगावर टाकून. आता मला नाही नाही दोन सारखे. बाई आम्ही पिशी मागून मागून दमलो पण नाही दिले त्या बाबांनी पिशी आम्हाला. आणि हे दाखव ना. आणलं म्हणलं पाण्यात जागे हो माझा मला दोन्हीच. तर व्हिडिओत पाहिल्यात ना तशा 2-3-4 साड्या घेतल्या होत्या आम्ही, आणि त्याच्यानंतर मी ना व्हिडिओ नाही काढला. तर प्रियंकाची मम्मी पण आल्या होत्या आणि आता करायची होती व्हेज बिर्याणी. तर व्हेज बिर्याणीची ना भाजी करून घेतली होती आधी. तर तांदूळ पण मी ना आधी चांगलं शिजून घेतलं होतं, म्हणजे 80% तरी शिजवला होता आणि 20% बाकी होता, कारण आपल्याला वाफ द्यायची होती. तर इकडे प्रियंकाची पण आहे ना भाकरी चालू होत्या आणि इकडे भाजी पण झाली होती. मी छान अशी बटाट्याची भाजी केली होती. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी पुन्हा माहेरी चालले. तर मम्मीची आणि चुलतीची ओटी भरायची होती, तर त्यासाठी चालले आहे. आणि आता सकाळचे 9:30 वाजले, तर मागे यायचं आहे मला, तर लवकरच चालले आज. आणि घरातलं पण बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे. तर प्रियंकाला सोबत आहे ना, प्रियंकाची मम्मी आलेली आहे, तर त्या दोघी आवरता येतं. आणि मला जाता जाता आहे ना थोडासा वेळच झाला, कारण मला आहे ना सामान पण घ्यायचं होतं नारळ ओटीचं, आणि त्याच्यामुळे ना मला वेळ झाला. आणि तिथं गेल्यानंतर लगेच मी ना म्हणजे त्यांना आहे ना ओट्या भरायला सुरुवात केली होती. आणि त्यांचं पण आवरलं होतं, त्यांना पण उशीरच म्हणजे घाई होती जाण्याची, कारण आज स्नेहलच्या तिकडे आहे ना धोंडे होते माहेरी. आणि मला पण सांगितलं होतं, पण मला आहे ना जाता नाही आलं, कारण इथं दुकानावर आहे ना अर्जंट कोणी पण नव्हतं, त्याच्यामुळं नाही गेले मी पण. तर मम्मी जेवण करत होती तोपर्यंत आहे ना चुलतीची ओटी भरून घेतली. आणि काल काय बाजारात गेल्यानंतर मी काही सामान घेतलं नाही, तर आज येता येताच नेल पेंट ते म्हणजे ओटीत जे टाकायचं होतं मला ते सामान घेतलं. नारळ ते आज येताना घेतलं, त्याच्यामुळे थोडासा उशीरच झाला मला यायला. तर अधिक महिन्यात आहे ना मम्मीची ओटी भरली जाते. तर प्रत्येकजण आता आपल्या आईची ना ओटी भरते. तर मी ना काल व्हिडिओत पाहिले असतील तर तुम्ही ना त्या साड्या घेतलेल्या होत्या मी नगरमधून, आणि खूप छान होता. आणि दोघींना पण तोच कलर आवडला वाईन, तर दोघींनी सेम कलर घेतला.
आणि त्याच्यानंतर आहे ना माझी मोठी बहीण पण आली होती, तर तिने पण आहे ना आधी चुलतीची ओटी भरली आणि मम्मीची पण भरून घेतली. आणि छोटी बहीण आली होती, लहानी बहीण दिदी, तर तिने पण आहे ना मम्मीची आणि चुलतीची ओटी भरली. आणि त्याच गोंधळात काय झालं, माझं मणिगंठन तुटलं आणि त्यावेळेस आहे ना थोडा व्हिडिओ आहे ना मी शूट केलाच नाही, कारण जेव्हा आहे ना मी त्यांची व्हिडिओ काढत होते त्याच वेळेस माझा आहे ना मणी खाली पडला, तर मी पाहिलं तर माझं मणिगंठन तुटलं होतं. तर बराच वेळ आम्हाला अर्धा तास आहे ना म्हणजे 15-20 मिनटं तरी त्याच्यात शोधण्यात गेले. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले. तर मी आधी गेले होते, मग माझं आवरलं आणि मग मोठी बहीण आली होती, तर तिने पण ओटी भरून घेतल्या. आणि नंतर छोटी आली होती, तर तिचा म्हणजे नंतर घाईच झाली होती थोडीशी, कारण यांना जाता जाताच 12 वाजले होते आणि त्यांना लांब जायचं होतं, म्हणजे 1-1.5 तास तरी लागणार होता जाण्याला आणि येताना पण उशीर होतो. तर मी काही गेले नव्हते, ह्या दोघी पण गेल्या होत्या, माझी छोटी बहीण आणि मोठी बहीण धोंडे खायला. येतो आवरून ये चल. आणि माझ्या माहेरी काही धोंडे घालत नाही, कारण त्यांच्या पूर्ण गावातच धोंड्याची ना परंपरा नाहीच आहे, तर त्या गावात धोंडे घालतच नाही. तर लग्न झालं ना त्या वर्षी सगळ्यांना नातेवाईकांना आपले काय असतील ना त्यांना जसं धोंड्याचं पहिलं जेवण केलं जातं त्या पद्धतीने आमरसाचं जेवण केलं जातं. तर आमरस म्हणजे पहिल्याच वर्षी करतात. तर ओट्या भरून झाल्या आणि ह्या पण निघल्या होत्या सगळेजण जायला. आणि माझी लहानी बहीण आणि दोन्ही भाऊजाई एकाच गाडीत बसल्या, कारण त्यांचे सगळ्यांचे छोटे छोटे बाळ होते, म्हणून सगळे म्हणले तुम्ही एका गाडीत बसा आता. आणि आजोबा पण त्यांच्याच गाडीत बसले होते. आई मेन जावं येतच टाटा कर मम्मीला नाही कमन येऊ करा रे. बाय काय केलं शानू बाय. चालू आहे ना. शुभम आणि स्नेहल कालच पुण्यावरून आले होते आणि स्नेहलला आज सकाळी ना पेपर होता, तर स्नेहल आहे ना लवकरच गेली होती, चुलते तिला सोडून आले होते आणि शुभम राहिला होता नंतर जायला. तर मम्मीन ते गेले आणि आत्याचे मुलं आले होते आणि त्याच्यानंतर शुभम 1 तासाने गेला होता, शुभम आणि अक्षय. तर त्यांच्यासाठी ना मी निघाल्यावर सरबत बनवला आणि एकाच ग्लासनी ना सगळ्यांना वरून घ्यायला लावलं. मी म्हटलं आता मी निघालेली आहे, आता मी काही आवरत नसते. तर पटपट आवरल्यानं आजी होती, तर थोडा वेळ 1-1.5 तास तिथंच बसलो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू